श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कथा गुरुबीडीची या भागात सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आता आपण माहूरगड या 3.5 शक्तिपीठातल्या एका ह्याच्यामध्ये आपण आता गडावर पोहोचलेलो आहे. यापुढचं तुम्हाला दादा महाराज सगळं काय कसं कसं झालं आपलं हे सांगतील. गडावर गेल्यानंतर मी जसं सांगितलं की त्यावेळेला गड रिकामा होता आणि आजूबाजूचं सगळं निसर्ग सौंदर्य निहाळत आम्ही वरती पोहोचलो. थंडी असल्यामुळे प्रचंड गारठा आणि खाली दऱ्यांमधनं धुकं असं सगळा तो प्रकार होता तो, आणि माकडं भरपूर. आणि ते सगळं बघत असताना आम्ही एक दर्शनाला जायची पण घाई होती की तिथे जाऊन परत वाचन करायचं आपल्याला. आणि हे सगळं करताना एक गोष्ट फक्त आम्ही विसरलो की नंतर परत ते लक्षात आली तिथे बाहेर असतानाच की बरोबर आम्ही विड्याची पानं नेली होती. माहूरच्या देवीला विडा आवडतो, त्याला तांबूल असं म्हणतात. ते आम्ही इथून पुण्यातनं म्हणजे जाताना 500 वेड्याची पानं आणि त्या पानांना जसं साहित्य लागेल, सुपारी, बडीशेप, जे काय असेल ते, जायफळ, केशर, असं सगळं साहित्य त्याचं मिक्स करून, म्हणजे थोडक्यात तो मसाला कसा असतो तसं तो पान मसाला तयार करून आम्ही घेतला होता. चुना, त्याची डबी, काताचं डबी, आणि हे सगळं घेऊन तिथे बाहेर ती लोक कुटायला बसलेली असतात. त्यांच्याशी मोठमोठी उखळं असतात. त्या उखळांमधनं ते विडे कुटण्याचं काम सुरू असतं आणि ते शेकड्यावरती ते पैसे घेतात. त्या शेकड्याचे पैसे विचारतात तुमची किती पानं आहेत. मग आपण सांगायचं इतकी पानं आहेत, त्याप्रमाणे त्याचे ते पैसे. आणि एक साधारण 20 मिनिटांनी 25 मिनिटांनी या म्हणून तिथे मग आम्ही काय केलं, आमच्यातले एक जण जे वाचन करणार नव्हते त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही इथे थांबा, ते कुठून झालं की तुम्ही घेऊन या आतमध्ये. आणि आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. आणि मग नेहमीसारखंच की सगळा शीण जो म्हणतो प्रवासाचा किंवा रात्रभर जागरणाचा किंवा ते 100-150 पायऱ्या चढून जाण्याचं होतं, सगळं शीण एका मिनिटात तो गेला. त्यावेळेला एवढी गर्दी नसायची. आता प्रत्येक देवस्थानाला खूप गर्दी असते, त्यावेळेला एवढी अशी गर्दी नाही आणि आम्हाला शांत दर्शन व्हायचं. ते आम्ही देवीकरता साडी नेलेलीच होती, ओटीवर सगळं साहित्य घेतलेलं होतं बरोबर. तिथल्या त्या गुरुजींच्याकडे ते दिलं आणि साडी जर का तुम्ही आत्ता आज नेसवणार असाल तर आम्ही अजून इथे आहोत 3-4 तास सांगितलं त्यांना. तर ते म्हणले की बघतो, प्रयत्न करतो म्हणले झालं तर. आणि मग आम्ही काय वाचन करणार आहे, आम्ही किती वेळ इथे असू त्याची त्यांना कल्पना दिली. त्याने सांगितलं समोर बसा. देवीच्या समोरच्या बाजूला माझं देवीचं वाहन ते सिंह आहे, त्यावेळेला होता, म्हणजे आता माहिती नाही आता कसं ते. आणि थोडीशी अगदी तो तसं बघितलं तर गाभारा तो लहान आहे आणि आम्ही 6-7 लोक एकदम तिथे बसायचं होतं. पण अशी आम्ही जागा सोडली की लोकांनाही सहज दर्शन करता येईल आणि आमचं वाचन करताना आम्हाला पण देवीचं दर्शन घडू शकेल. असं बरोबर आम्ही बसलो होतो. मध्ये सिंह, समोरच्या बाजूला देवी. वाचन सगळं एकदा वाचलेलं असलं पहिल्यांदा तसा जास्ती वेळ लागला नाही, कारण सुरुवातच आपण नेहमीच्या प्रमाणे म्हणजे गणपतीचा जो ओम गण गणपतींमा तो घेतला, त्याच्यानंतर 99 मंत्र घेतला आणि मग वाचन सुरुवात केली. आणि वाचन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ एक माळ. त्याच्यानंतर ज्याला कोणाला वैयक्तिक आणखीन काही सेवा करायची असेल ती तिथे करू शकता. अण्णांनी काही गोष्टी मला वेगळ्या सांगितल्या होत्या, त्या तिथे बसून मग मी ते पण केलं त्याच्यानंतर. आणि हे सगळं झाल्यानंतर तोपर्यंत बाहेर तो विडा कुठून तयार झाला होता, तो जो आमच्या बरोबरचा सहकारी होता तो ते सगळं घेऊन डबा घेऊन तो थांबला होता. आता सगळं वाचन झालं तर तोपर्यंत नैवेद्य पण आला. जे आमच्या बरोबर जे अण्णाजी देव गुरुजी आम्ही जे सांगितलं होतं त्यांना, ते गुरुजी त्यांनी त्यांची जी कोणतरी मुलगा वगैरे असेल ते सगळे ते वरती आले ताट घेऊन नैवेद्याचं. हा सगळा बरोबर तो वेळेचं गणित म्हणतो ना, असं ते सगळं जमून येत होतं ते. आणि मग आम्ही तिथे गेलो तर ते गुरुजी ती साडी नेसवणारच होते आमची. ते म्हणले 10-15 मिनिटात तुम्ही जी दिलेली साडी तीच आम्ही देवीला नेसवतो वगैरे. आम्ही नैवेद्य दाखवून झाल्यानंतर म्हणजे आता कसं होतं, एकदा आपलं काम झालेलं, एकदा वाचन आपलं सगळं झालं होतं, म्हणजे मेन कार्य, मुख्य कार्य जे होतं आपलं झालं, मुख्य सेवा जी काय ती झाली. आता मग साडी त्यांनी समजा नेसवली की नाही नेसवली आपण ते बघायला आपण थांबलो नाही, कारण आपल्याला परत माघारी फिरायचं होतं. आणि एक 10 मिनिटं परत तिथे सगळ्यांनी डोळे भरून ते देवीचं दर्शन घेतलं. नैवेद्य झाला, तांबूल दिला. तांबूल दिल्यानंतर ते गुरुजी त्यांनी आम्हाला हाक मारली, थांबा एक 5 मिनिटं म्हणले. आणि तो तांबूल असा मोठ्या डब्यामध्ये होता, त्याने तो असा तो घेऊन देवीच्या असा तोंडामध्ये तो भरवलेला होता. माहूरची देवी जर का बघितली असेल तर असा तोंडाचा असा आ केलेला आहे. जवळजवळ 2 मूठ असं भरून त्यांनी तो तिथे त्या ह्याच्यात ठेवला होता तांदूळ देवीच्या ह्याच्यात. आणि
1 मिनिटात 2 मिनिटामध्ये थांबून त्यांनी परत असा हात घालून परत मुठभर तो तांबूल उचलला आणि आम्हाला दिला तो. म्हणजे हा प्रसाद म्हणून त्यांनी दिला. आपल्याला प्रत्येक ठिकाणी मी जे म्हणणार की जिथे जिथे जसं वणीला आम्हाला अगदी जवळ जाऊन सेवा करायची संधी मिळाली किंवा त्या पायाला हात लावायला मिळाला किंवा त्यांनी त्या गुरुजींनी आम्हाला तिथलं कुंकू दिलं, तसं आता हा माहूरला आम्हाला देवीच्या तोंडातला जो तांबूल होता तो आम्हाला प्रसाद म्हणून मिळाला. बाकीचा तांबूल आम्ही बरोबर आणलाच होता, कारण पुण्यामध्ये आलं की सगळ्या लोकांना, ज्या लोकांना माहिती आहे माहूरला गेलं की तांबूल देतात, ती लोक विचारणारच होती आम्हाला. आता परत असं झालं की बघता बघता जवळ दुपारचे 3:30 वगैरे वाजले होते. मग डोक्यात असंच की 12 तासाचा प्रवास होता एकंदरीत. आम्ही येताना बघितलं होतं 12 तास लागले होते. आता जर का आपण इथून 6 वाजता हललो तर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचणार. 3:30 वाजले ते वर गडावरती, तिथनं आम्हाला यायचं होतं. खाली ते अण्णाजी देवांच्याकडे स्वयंपाक केलेला होता. गडावरनं आम्ही अगदी म्हणजे नाईलाज झाल्यासारखं उतरायला सुरुवात केली, कारण खरं गडाचं वातावरण एवढं छान वाटत होतं. तिथून हलावंसं वाटत नव्हतं. बाहेरचं निसर्ग सौंदर्य आम्हाला बघायचं होतं. पण परत वेळेच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला ती डोक्यामध्ये पुढची चक्र सुरू झाली आणि सगळेजण भरा परत सोहळं वगैरे आम्ही नेसलं होतं. तिथे बाहेरच एका कोपऱ्यामध्ये आम्ही ते सोडलं, कपडे घातले परत नेहमीचे. ते अण्णाजी देव थांबले होते, त्यांच्यावर आम्ही खाली आलो लगेच. हा टप्पा एक झाला. आता परतीच्या प्रवासाचा टप्पा आपण पुढच्या भागामध्ये आपण परत बघू. श्री स्वामी समर्थ.